तर काल शिवम आलेला होता आणि शिवम आलेला त्यामुळे ना मामाने आणलेले खेकडे, तर त्याला खेकडे ना इतके आवडतात, ते जिवंत जरी असले ना तरी त्यांना तो सांभाळायला तयार आहे, इतकं त्याला ते खेकडे आवडतात. आणि तो आल्यापासून बाबांच्या मागे लागलेला होता, बाबा खेकडे लाव, बाबा खेकडे लाव. आता तो हिंदी बोलते तुम्हाला पण माहितीच आहे, आणि गावाकडे आलं तो कधी ना कधी तर मराठी बोलेलच, पण तोपर्यंत त्याला तिकडची सवय लागली हिंदी बोलायची. आणि नंतर हे खेकड्याचं नियोजन चाललेलं होतं आणि इकडे चाललेला होता स्वयंला वाफारा द्यायचा चालू होता. स्वयंला वाफारा देणं म्हणजे दोघा तिघांचं तर काम हे कन्फर्म आहेच, कारण की तो ऐकत नाही, कारण की तो रडायला लागतो. म्हणून त्याला दाजी घेऊन बसलेले होते आणि अश्विनी वाफारा देत होते, तरी पण त्यातनं त्याला रडं येतच होतं. आणि दिदी आल्यावरती तिचं त्या दोघांना घ्यायचं चालू होतं, स्वयं आणि कृष्णाचं. आणि हा आता शिवम त्या दोघांच्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे तो तर त्यांचे लाड करणारच. आल्या आल्या त्या दोघांचे इतके लाड करत होता की बोलायचं कामच नाही. आणि नंतर हे असं चाललेलं होतं, आजीला पण 3 नातवंड खूप दिवसातून दिसल्यामुळे की नाही ती त्यांना घेऊन फोटो काढत होती. आता का नाही हे जर असं बघायचं असेल तर नाही, हे बघायला आम्हाला पुन्हा इतके दिवस लागलेले होते, कारण की एक एकीकडं असतो, त्यामुळे ना शिवम आल्यावरतीच हा बेत तयार होतो. नंतर ना संध्याकाळी खेकड्याची कढी तयार झालेली होती. आणि चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.